शिवजी एकदा सुखासीन बसलेले असताना पार्वती माता शिवजीच्या जवळ येते आणि शिवजीच्या जवळ आल्यानंतर पार्वती माता आता शिवजीला काही प्रश्न विचारते। शिवजीला प्रश्न विचारत असताना ऐका, पार्वतीच्या प्रश्नातून रामायणाचा जन्म होतो, पार्वती मातेच्या प्रश्नातून रामायणाचा जन्म होतो आणि अर्जुनाच्या प्रश्नातून त्या ठिकाणी गीतेचा जन्म होतो। श्री गीता हा प्रश्न अर्जुनाची, त्या ठिकाणी अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नातून गीतेचा जन्म होतो। त्याच पद्धतीने पार्वती माता शिवजीला विचारते की तुम्ही ज्या भगवंताचं भजन करता, मी मागच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी चेष्टा म्हणून तुमच्या प्रभूची मी चेष्टा केली, त्या ठिकाणी त्यांची परीक्षा घेण्यासाठी गेले होते, परंतु आता माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा उत्पन्न झालेली आहे। तुमचे जे प्रभू आहेत ना, ते प्रभू या पृथ्वी तलावर केव्हा अवतीर्ण होतात, या प्रश्नाचं उत्तर देत असताना शिवजी काय म्हणतात, जब जब होई धर्म के हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु हरि विविध शरीरा, हरि कृपा निधि सज्जन पीरा। जब जब होई धर्म की हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु हरि विविध शरीरा, हरि कृपा निधि सज्जन पीरा। जब जब होई धर्म की हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी। पार्वती माता शिवजीला प्रश्न विचारते की तुमचे प्रभू या पृथ्वी तलावर केव्हा अवतीर्ण होतात, त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुलसीदासजी वर्णन करतात, जब जब होये धर्म के हानि, बाढ़ई असुर अधम अभिमानी, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा। ज्या ज्या वेळेस या धर्माला ग्लानी येते ना, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतात। त्यावेळेस पार्वती माता शिवजीला विचारते की या धर्माला ग्लानी आली असं केव्हा समजावं, धर्माला ग्लानी आली असं केव्हा समजावं। त्याचं उत्तर देत असताना शिवजी म्हणतात, कर ही अनिती जाई नाही बरणी, सिद्धई विप्र धेनु सुरधरणी। ज्यावेळेस या पृथ्वी तलावरचे साधू संकटात असतील, ज्यावेळेस या पृथ्वी तलावरची गाय संकटात असेल ना, त्यावेळेस समजून चालायचं की धर्माला ग्लानी आली। मला असं वाटतं आज या पृथ्वी तलावरचे साधूही संकटात आहेत आणि आज या पृथ्वी तलावरची गाय सुद्धा संकटात आहे। साधू संकटात आहेत, साधूच्या संकट कोणतं असेल तर ऐका, साधूच्या जीवनातलं फार मोठं संकट आहे, साधूच्या म्हटलं लोक ऐकत नाहीत ना, हे साधूच्या जीवनातलं फार मोठं संकट आहे। वाजत सेवा कोणी नाही कधी कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाले हरी, हरी हरी न म्हणता तया थोर झाले हरी। उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, 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 उठा उठा जागा पाठी भयाले मोठे। पंढरी वाचून तुझा नाव नाही कोठे, पंढरी वाचून तुझा नाही कोठे, तुझा नाव नाही कोठे, तुझा नाव नाही कोठे। त्या ठिकाणी वाजत असे बोंब कोणी नाही कतिकाने, आणि हरे हरी न म्हणता थोर थोर झाली आणि साधूच्या म्हटलं लोक ऐकत नाहीत। हे साधूच्या जीवनातलं फार मोठं संकट आहे। सगळे साधू संत आपल्याला सांगतात तरी सुद्धा आपण ऐकायला काय नाहीत, तयार नाहीत। हे साधूच्या जीवनातलं संकट आहे। आणि दुसरं संकट जर कोणतं असेल तर गाय, आज या पृथ्वी तलावरची गाय सुद्धा संकटात आहे। गो हत्या बंदीचा कायदा करून सुद्धा आजही गाय कसायाला विकल्या जाते, यापेक्षा आणखी काय मोठं दुर्दैव असलं पाहिजे। अरे ज्या गायीमुळे आपली शेती जिवंत राहिली, ज्या गायीमुळे आपलं घर जिवंत राहिलं, त्या गायीला तुम्ही जर कत्तलखान्यामध्ये देत असाल तर अत्यंत वाईट परिस्थिती महाराज।
कारण की गाय खऱ्या अर्थाने गायीच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून तुम्हाला वाटत असेल फायदा होत नाही, परंतु आता धीरे धीरे लोकांना त्याचं महत्त्व पटायला लागले आणि हळूहळू लोक परत आपल्या गायीकडे यायला लागले. रासायनिक खताचा वापर करून जमिनी उतरत चालल्यात, जमिनी नापीक होत चालल्यात. आता परत आपल्याला आपली जमीन जिवंत ठेवावी राहावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी शेणखतच आपल्याला महत्वाचे. माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, किंबहुना कृषी जिने आणि गोधने राखो निवर्तने. आपली जर जमीन जिवंत राहावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपण गाय पाळणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही का गाया पाळत नाही का? आमच्याकडे सुद्धा गाया आहेत ना. तुमच्याकडे गाया नाहीत, तुमच्याकडे जर्शी आहेत. तुमच्याकडे गाया नाहीत, तुमच्याकडे जर्शी आहेत. जर्शीला गाय म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने. जर्शी गाय नाही, जर्शी हा दूध देणारा प्राणी. जर्शी दूध देणारा प्राणी. मला असं वाटतं धंद्यासाठी तुमच्याकडे व्यवसायासाठी असू द्या जर्शा, परंतु घरातील लहान मुलासाठी मला असं वाटतं गावरान गाय असणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जर्शीचं दूध जर तुम्ही लहान मुलाला देत असाल तर जर्शीचं दूध हे लहान मुलासाठी विष आहे. जर्शीचं दूध लहान मुलासाठी विष आहे. आणि म्हशीच्या दुधाने बुद्धी जड होत असते. म्हशीच्या दुधाने काय होतं? बुद्धी जड होते. म्हैस दूध केव्हा देते हो? म्हैस, तुमच्याकडे म्हशी नाहीत का? आहेत ना. मग म्हैस दूध केव्हा देते? कधी? ओ म्हैस सकाळी सकाळी दूध देते म्हणजे कोणती म्हैस दूध देते का? मग म्हैस कोणती दूध देते? म्हैस दूध केव्हा देते? व्याल्याच्या नंतर दूध देते ना. म्हैस व्याल्याच्या नंतर जर दूध देत असेल तर ती म्हैस दूध कोणासाठी देते? म्हशीच्या याला काय म्हणतात तुमच्याकडे? टोनगा म्हणतात ना. म्हणजे म्हैस दूध कोणासाठी देते? पारडासाठी. पारडू म्हणतात तुमच्याकडे. बर, म्हैस पारडासाठी दूध देते. आमच्याकडे त्याला टोनग म्हणतात. टोनग तुमच्याकडे म्हणतात ना. मग काय अडचण नाही. मग म्हैस दूध कोणासाठी देते? टोनग्यासाठी. मग म्हशीचं दूध पितात ते कोण? म्हशीचं दूध हे बुद्धीला जड असतं, लहान मुलाला पचवण्यासाठी ते कठीण पडतं. आणि जर्शीचं दूध हे विष आहे. म्हणून लहान मुलाला जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त गावरान गाईचं दूध द्या. गावरान गाईचं दूध एवढं पौष्टिक असतं की मुलावरती सगळी बुद्धी त्याची जी आहे, बुद्धीचा विकास होण्यामध्ये गावरान गाईचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून गाय जगली पाहिजे, गाय जगली पाहिजे. आजही आपल्याकडे गावरान गाय क्वचितच पाहायला भेटते, परंतु प्रत्येकाकडे गावरान गाय असली पाहिजे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आम्हाला सांगता गावरान गाय जगली पाहिजे, तुम्ही तर कुठं गावरान गाय पाळली? लोकांचा प्रश्न येईल ना की बा महाराज तुम्ही कुठं गावरान गाय पाळली? तुम्ही नुसतं आम्हाला सांगता गावरान गाय जगली पाहिजे, गावरान गाय वाचवली पाहिजे. परंतु ऐका, आमच्याकडे जरी गावरान गाय नसली तरी सुद्धा त्या गायीचं संगोपन करण्याचं कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. गुरुवर्य रामायणाचार्य विदर्भरत्न संजयजी महाराज पाचपोर यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 100 ते 150 गोशाळा त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी कुठे 50 आहेत, कुठे 100 आहेत, कुठे 150 आहेत, कुठे 200 आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी गायी आहेत, त्या गावरान गायी आहेत की ज्या गायी कसायापासून वाचवलेल्या आहेत. त्या गायीचं संगोपन करण्याचं कार्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालतं. आणि त्याच्यामध्ये नाही आम्हाला जास्त वाटा देता येत, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही सुद्धा गोग्रास देण्याचा प्रयत्न करतो. आपण सुद्धा गोग्रास दिला पाहिजे, गाईला घास दिला पाहिजे. मला असं वाटतं जुन्या काळामध्ये स्वयंपाकाला सुरुवात होण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर तव्यावर कशाची भाकरी केल्या जायची? जुन्या महिलांना माहीत असेल, नवीन पोरीला नाही सांगता यायचं, परंतु जुन्या महिला सांगतील सगळ्यात अगोदर भाकरी कोणाची केल्या जायची? गाईची केल्या जायची ना. सगळ्यात अगोदर गाईची भाकरी केल्या जायते. मला असं वाटतं आता ती सगळ्यात पहिली भाकरी गाईची होत नाही, घरातल्या माणसाला खायला दिल्या जाते. म्हणून घरातला माणूससुद्धा त्या गाईसारखाच गरीब झाला आहे. घरातला माणूससुद्धा गाईसारखा गरीब झाला ना. म्हणून त्या ठिकाणी गाय वाचली पाहिजे. त्या गाईला तुम्ही कत्तलखान्यामध्ये पाठवताना कत्तलखान्यामध्ये पाठवल्याच्या नंतर त्या गाईला कशा पद्धतीने मारल्या जातं त्याचं वर्णन केलेलं आहे. कत्ल खाने में जब लाया जाता है 3-4 दिन भूखा रखा जाता है, जंजीरों से उसे लटकाया जाता है,
गर्म पानी उस पे डाला जाता है, चमड़े पर से बालों को हटाया जाता है, जख्मी करके लहू फिर निकाला जाता है, पता नहीं जिंदा काहे रखा जाता है, जिंदा रखा चमड़ा फिर निकाला जाता है। कितनी क्रूरता से मौत पाती गौ माँ, संकट में आज है हमारी गौ माँ। कत्तलखान्यामध्ये ज्यावेळेस गाईला पाठवल्या जातं ना, 100°C एवढं तापलेलं पाणी त्या गाईच्या अंगावर टाकलं जातं। साधं गरम पाण्याचा एक थेंब जर आपल्या हातावरती पडला, आपल्याला कसं तरी होतं। त्या गाईच्या अंगावर 100°C पाणी तापलेलं टाकल्याच्या नंतर त्या गाईची अवस्था काय होत असेल। त्या गाईच्या अंगावरती ते चामडं काढल्या जातं, गरम पाणी टाकून ते चामडं ज्यावेळेस काढल्या जातं, जिवंत असणाऱ्या गाईच्या अंगावर हे सर्व प्रयोग केले जातात। आम्ही त्यांना विचारलं, का हो तुम्ही जिवंत असतानाच गाईच्या अंगावरचं चामडं का काढता? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणले की मेल्याच्या नंतर जर चामडं काढायला गेलं तर त्याला चरबी चिटकून येते, ते चामडं मुलायम राहत नाही। ज्या देशामध्ये सुपर कम्प्युटर सारखा शोध लागतो, ज्या देशामध्ये अणुबॉम्बचा शोध लागतो, त्या देशामध्ये गाय मेल्याच्या नंतर गाईचं चामडं मऊ करण्याचा शोध लागत नाही। यापेक्षा आणखी काय दुर्भाग्य असलं पाहिजे। स्वातंत्र्याच्या अगोदर हैदराबादला गांधीजीचं ज्यावेळेस भाषण झालं, त्यावेळेस काय इंग्रज अधिकाऱ्यांनी गांधीजींना विचारलं, गांधीजी तुमचा देश स्वतंत्र व्हावा असं तुम्हाला वाटतं का तुमच्या देशातील गाय स्वतंत्र व्हावी असं वाटतं? त्यावेळेस गांधीजींनी दिलेलं उत्तर आहे, गांधीजीचं भाषण आहे। गांधीजी म्हणतात की हा देश तर आमचाच आहे, आम्ही तो स्वतंत्र करून घेऊच, परंतु या देशातील गाय स्वतंत्र होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। या अहिंसावादी देशामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर फक्त 36 कत्तल कारखाने होते, आज त्याची संख्या 36,000 झालेली आहे। मला असं वाटतं हे आपल्या देशाचं दुर्भाग्य, आपलं दुर्भाग्य। म्हणून गाय ही अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून आज गायही संकटात आहे आणि साधूही संकटात आहे। ज्यावेळेस गाय संकटात असेल आणि साधू संकटात असतील, त्यावेळेस धर्माला ग्लानी आली असं समजावं, असं ज्यावेळेस सांगितलं जातं, त्यावेळेस प्रभू अवताराला केव्हा येतात हे प्रभूच्या अवताराचं एक कारण सांगितलं। प्रभूच्या अवताराचं दुसरं कारण सांगत असताना त्या ठिकाणी सांगितलं जातं की जय आणि विजय हे प्रभूचे द्वारपाळ आहेत। जय आणि विजय हे प्रभूचे द्वारपाल आहेत। प्रभूला भेटण्यासाठी सनकादिक येतात। सनकादिक दिसायला लहान आहेत, परंतु सनकादिकाचा अधिकार फार महान आहे। दिसायला जरी लहान असले, त्यांचा अधिकार फार महान होता। सनकादिक भेटायला येतात, जय विजय त्या सनकादिकाला अडवतात, आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सनकादिकांना राग आला आणि सनकादिकाने त्या जय विजयाला शाप दिला, लेख हो देवाच्या जवळ राहता आणि तुमचा अजून अभिमान जर गेला नसेल ना, जा तुम्ही राक्षस व्हाल। राक्षस व्हाल म्हटल्याच्या नंतर हे शब्द देवाच्या कानावरती येतात। देव त्या ठिकाणी बाहेर येतात। बाहेर आल्याच्या नंतर देव सनकादिकाला समजावून सांगतात आणि सांगतात की तुम्ही यांना उशाप दिला पाहिजे, उशाप दिला पाहिजे। म्हटल्याच्या नंतर सनकादिक सांगतात तुम्ही राक्षस होणार यात काही शंका नाही, परंतु जर तुम्हाला राक्षस होऊन देवाची भक्ती करत असाल तर तुमचा 6 जन्मामध्ये उद्धार होईल आणि तुम्ही राक्षस होऊन देवाचा विरोध करत असाल ना तर तुमचं 3 जन्मामध्ये काम भागेल। त्यावेळेस ते जय विजय विचार करतात, 6 जन्म देवपूजा करत बसण्यापेक्षा 3 जन्म विरोध केला काय वाईट आहे? म्हणजे 6 जन्म घ्यायचे देवपूजा करायची, त्याच्यापेक्षा 3 जन्म घेतलेलं काय वाईट आहे? तेच जय विजय पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू होतात, त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू नृसिंह आणि वराह रूपाने अवतीर्ण होतात। तेच जय विजय पुढच्या जन्मामध्ये शिशुपाल आणि वक्रदंत होतात, त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू श्रीकृष्ण रूपाने अवतीर्ण होतात। आणि तेच जय विजय पुढच्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होतात आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू श्रीराम रूपाने अवतीर्ण होतात। तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात। जन्म एक दोही कहबो बखान, जन्म एक दोई कहबो बखान, सावधान सोनी सोमति भवान, सावधान सुन सुमति भवान, द्वारपाल हरे
जय अरु विजय जान सबको जन्म एक दुई कहो बखान सारदान सुनि सुमति भवानी जन्म एक दुई कहव बखानी सावधान सुन सुमति भवानी द्वारपाल हरि के प्रिय दो जय अरु विजय जान सब कोवी। त्या ठिकाणी पहिलं कारण जे प्रभूच्या अवताराचं सांगितलं जातं, प्रभूच्या अवताराचं दुसरं कारण सांगत असताना त्या ठिकाणी शिवजी पार्वतीला सांगतात जालंधर नावाचा राक्षस आहे। राक्षस कोणाला म्हणतात? तो राक्षसाची साधी सोपी सरळ व्याख्या सांगितलेली, जो दुसऱ्याला त्रास देत असेल, चांगल्या कामामध्ये जो विघ्न आणत असेल ना, खऱ्या अर्थाने त्याला राक्षस म्हणतात। दुसऱ्याला त्रास देण्याचं काम ज्याला जो करतो, चांगल्या कामामध्ये जो विघ्न आणण्याचं काम करतो, त्याला खऱ्या अर्थाने राक्षस म्हणतात। जालंधर देव लोकांना त्रास देतो, त्या ठिकाणी यज्ञ बंद पाडतो, कोणतंही चांगलं काम होऊ देत नाही, त्याला कोणाकडून येतो मारल्या जात नाही। याचं कारण जर काय असेल ना, तर त्याची पत्नी असणारी वृंदा ही महान पतिव्रता आहे। वृंदा ही महान पतिव्रता आहे। पातिव्रत्याचं कवच त्या जालंधराला असल्यामुळे तो जालंधर मारल्या जात नाही, कारण पतिव्रतेची सत्ता देवावर सुद्धा असते। महाराज म्हणतात तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता, देवावर सत्ता पतिव्रतावर का? पतिव्रता पतिवर्ता नाही, पतिव्रता पतिव्रता आणि पतिवर्ता याच्यामध्ये खूप फरक आहे महाराज। काय झालं, बाई नवऱ्याला रोजच सकाळी ऑफिसला जात असताना म्हणायची का हो तुम्ही किती उशीर करता येण्यासाठी? म्हणे तुम्ही आल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही, तुम्ही आल्याशिवाय जेवण करत नाही, लवकर येत जा म्हणे ऑफिसवरून, तुम्ही आल्याशिवाय आम्ही घास सुद्धा घेत नाही, पाण्याचा थेंब सुद्धा पित नाही। याला वाटलं काय बायकोचं प्रेम आहे आपल्यावरती, मी आल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही। याला बरेच दिवस झाले आणि याला जरा शंकाच आली। तो म्हटला मी आल्याशिवाय काही खात नाही म्हणते, काही पित नाही म्हणते, आणि हिचे गाल तर गुबगुबीत दिसत आहेत, तब्येत तर सुधारताना दिसते, म्हणे असं कसं होईल म्हणले। याला जरा शंका आली, आणि शंका आल्याच्या नंतर याने काय केलं, एक दिवस ऑफिसला जाण्याचं नाटक केलं, असा पुढच्या दाराने गेला, आणि ती घरात गेल्याच्या नंतर मागच्या दाराने आला आणि वरती स्लॅबवरती जाऊन बसला। पाहिलं त्या ठिकाणी तिचे काम चालू झाले, तेवढ्यात एक ऊस विकणारा आला, आवाज देत होता ऊस घ्या ऊस, ऊस घ्या ऊस असं म्हटल्याच्या नंतर तिने आवाज दिला, म्हणले का रे केवढ्याला दिले ऊस? तो म्हणला 5 रुपयाचे 5 ऊस। आई म्हणली धरे 5 रुपये आणि दे 5 ऊस। 5 ऊस घेतले, पाहता काय फस्त केलं ना तिने, हा वरून पाहत होता, म्हणते की मी आल्याशिवाय काही खात नाही, खुशाल 5 ऊस खाल्ले। थोड्या वेळाने 2 तासांनी एक पेड्यावाला आला, पेढे घ्या पेढे, म्हणले का रे किती रुपयाला दिले पेढे? तो म्हणला 200 रुपयाला किलोभर पेढे घे, म्हणले हे 200 रुपये दे किलोभर पेढे। किलोभर पेढे खाल्ले तिने, किलोभर पेढे खाल्ले, वरून दात खात होता, मला म्हणते म्हणे काही खात नाही म्हणे, असे दात खात होता। संध्याकाळची वेळ झाली, हा ऑफिसहून घरी येण्याचं नाटक याने केलं। घरामध्ये जसा घुसला त्याने ती बॅग टाकून दिली, कपडे काढत असताना असा धुसफुस धुसफुस करीत होता। ती बाई म्हणली का हो असे का करता धुसफुस? तो म्हणला 5 रुपयाचे 5 ऊस। तो असे आडेवेडे घ्यायला लागला, तो म्हणली, ती म्हणली का हो असे का घेता आडेवेडे? तो म्हणला 200 रुपयाचे किलोभर पेढे। पतिव्रता नाही, ही पतिव्रता आहे। पतिव्रता ती असते जी आपल्या पतीच्या मताप्रमाणे अनुसरण करते, पतीची मता आणि अनुसरोने पतिव्रता, अशी पतिव्रता असली पाहिजे। ती पतिव्रता वृंदा महान पतिव्रता होती, आणि त्या पतिव्रत्याचं कवच जालंधराला असल्यामुळे जालंधर काही मरत नव्हता, जालंधर काही मरत नव्हता। सगळ्या देवलोकांना तो त्रस्त करून सोडलं होतं। इकडे सगळे देवलोक ब्रह्मदेवाकडे आले, ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले, विष्णू परमात्म्याकडे गेले। मग विष्णू परमात्म्याने काय केलं, जालंधर युद्धावर निघून गेलेला आहे, विष्णू परमात्म्याने जालंधराचं रूप धारण केलं, वृंदेच्या समोर आले आणि त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं। आम्हाला लोक प्रश्न विचारतात, तुमचा देव जर साधूची सतीची पतिव्रतेची जर त्या ठिकाणी रक्षण करण्यासाठी आला असेल तर मग वृंदेचं पातिव्रत्य त्याने नष्ट का केलं? तर त्याचं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेक पतिव्रतांचं पातिव्रत्य जिवंत राहण्यासाठी वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। जर वृंदेचं पातिव्रत्य नष्ट केलं नसतं तर त्या जालंधराने अनेक पतिव्रतांना विधवा केल्याशिवाय तो राहिला नसता। म्हणून अनेक पतिव्रता स्त्रियांचं कुंकू राखण्यासाठी त्या वृंदेचं पातिव्रत्य नष्ट भगवंताने केलं
आणि नष्ट केल्याच्या नंतर तिकडे जालंधर युद्धामध्ये मारला गेला। ही बातमी वृंदेच्या कानावरती ज्यावेळेस येते त्यावेळेस वृंदा म्हणते जालंधर जर युद्धामध्ये मेलाय तर माझ्या समोर उभा आहे तो कोण आहे? भगवान परमात्मा आपल्या मूळ रूपात ज्यावेळेस प्रगट होतात त्यावेळेस ती वृंदा देवाकडे पाहते आणि देवाला म्हणते, का रे देवा, कपटाने तू माझा आणि माझ्या पतीचा जर वियोग घडून आणला असेल तर मी तुला शाप देते, पुढच्या जन्मामध्ये माझा पती तुझा आणि तुझ्या पत्नीचा वियोग घडून आणेल आणि त्याचा उद्धार करण्यासाठी तुला परत जन्माला यावं लागेल। वृंदेने भगवंताला दिलेला शाप म्हणून भगवान परमात्माला अवतीर्ण व्हावं लागतं। हे एक प्रभूच्या अवताराचं कारण तुलसीदासजी सांगतात। एक कल्प सुर देखे दुखारे, एक कल्प सुर देखे दुखारे, समर जलंधर सन सब हारे, जलंधर सन सब हारे, शंभो किन संग्राम पारा, संग्राम पारा, धनुज महाबल मरइन मारा, जमावर नरहीन मारा, एक कल्प सुर देखि दुखारे, समर जलंधर सन सब हारे। भगवंताने वृंदेने भगवंताला दिलेला शाप हे एक भगवंताच्या अवताराचं कारण त्या ठिकाणी सांगितलं जातं। पुढचं भगवंताच्या अवताराचं कारण सांगत असताना पुढचं आणखी एक कारण सांगितलं जातं, नारदाने भगवंताला दिलेला शाप। नारदाने भगवंताला दिलेला शाप त्यावेळेस पार्वती चकित होते आणि पार्वती म्हणते, नारदजी तर भगवंताचे भक्त आहेत आणि नारद जर भगवंताचे भक्त असतील तर मग नारदाने भगवंताला शाप का दिला? त्याचं कारण सांगत असताना त्याचा इतिहास सांगतात की इतिहास असा आहे, काय झालं, एकदा नारद फिरत फिरत हिमालयामध्ये फिरत असताना नारदाला एक रम्य ठिकाण दिसलं आणि रम्य ठिकाण दिसल्याच्या नंतर नारदाला वाटलं की या ठिकाणी बसावं। नारद त्या ठिकाणी बसले आणि जसे बसले तसे नारद समाधिस्थ झाले। समाधिस्थ नारद ज्यावेळेस झाले त्यावेळेस अनेक दिवस नारद त्याच ठिकाणी बसले। त्यावेळेस इंद्राला अशी शंका आली की कधीही एका जागी न बसणारे नारद जर आज एका ठिकाणी बसले असतील आणि ध्यानधारणा जर करत असतील तर नक्कीच यांना माझ्या गादीवर बसण्याचा विचार असला पाहिजे। मोठी माणसं जी असतात ना, मोठी माणसं अशीच असतात, जर हा स्वतंत्र कार्यकर्ते जमा करत असेल तर नक्कीच याचा काहीतरी विचार असला पाहिजे। ते इंद्राला वाटलं की नक्कीच यांचा काहीतरी विचार असला पाहिजे। त्यावेळेस इंद्राने काय केलं, इंद्राने कामदेवाला पाठवलं। कामदेवाला पाठवल्याच्या नंतर नारदाची समाधी मोडण्यासाठी कामदेवाने अनेक प्रकारे प्रयत्न केले, अनेक प्रकारे प्रयत्न केले, परंतु कामदेवाकडून नारदाची समाधी काही मोडल्या गेली नाही। शेवटी कामदेवाने काय केलं, आपल्या हातामध्ये माळा घेतली, पुष्पमाळा घेतली, नारदाच्या जवळ गेले, नारदाच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाळा घातली आणि नारदाची स्तुती केली। आणि ज्या वेळेस नारदाची स्तुती केली त्यावेळेस नारदाची समाधी उत्थान झाली। कारण स्तुती माणसाला खूप आवडते, माणूस स्तुतीप्रिय आहे, प्रत्येकाला स्तुती आवडते। वा महाराज, काय कथा करता तुम्ही, काय कथा करता असं म्हटल्यानंतर बरं वाटतं जरा ना। जर म्हणले काय महाराज कथा करता तुम्ही, कथा सांगता येत नाही नीट तुम्हाला, असं म्हणलं कसं बरं वाटेल? कारण माणूस स्तुतीप्रिय असतो ना, प्रत्येकाला स्तुती आवडते। सांगेल मी, स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत। स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत। एक समोरून येणारा दगड आहे तर एक पाठीमागून येणारा दगड आहे। स्तुती हा समोरून येणारा दगड आहे, निंदा हा पाठीमागून येणारा दगड आहे। नाही, मला असं वाटतं उलटं केलं पाहिजे। निंदा हा समोरून येणारा दगड आहे आणि स्तुती हा पाठीमागून येणारा दगड आहे। निंदा समोरून करत असतात माणसं, कधी कधी पाठीमागेही करतात निंदा, परंतु स्तुती पाठीमागेही केल्या जाते आणि पुढेही केल्या जाते। परंतु स्तुती आणि निंदा हे दगड, दोन दगड आहेत। एखाद्या वेळेस निंदा करत असू, निंदा करत असताना आपण ऐकली तर आपण तिथून निघून जाऊ, परंतु स्तुती जर करत असू तर स्तुती ऐकत असताना माणसं तिथून जात नाहीत, कारण माणसाला ती बरी वाटते ना।
स्तुती बरी वाटत असते. म्हणून स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत. माणसाने या दगडापासून वाचलं पाहिजे. स्तुती माणसाला खूप आवडते. स्तुतीप्रिय माणसा किती आवडते स्तुती माणसाला सांगून जातो. पहा काय झालं, एका जणाच्या मुलींचं काही लग्नच जमत नव्हतं. मुली बैठकीत बोलल्या का लग्न मोडत होतं. बरेच दिवस झाले याने प्रयत्न केले. शेवटी याने विचार केला, म्हणलं की आता जवळचे पाहुणेच बोलवायचे नाही. त्याने खूप लांबचे पाहुणे बोलवले. डायरेक्ट कोल्हापूरहून पाहुणे बोलवले आणि कोल्हापूरहून पाहुणे बोलवले. मुलींना सांगितलं, म्हणले की तुम्ही काहीच बोलायचं नाही बैठकीमध्ये, सगळं मी बोलणार, सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देणार. त्या ठिकाणी पाहुणे आले. पाहुणे आल्याच्या नंतर बैठकीमध्ये पाहुणे बसले. मुलींना बोलवण्यात आलं. दोन्ही मुली समोर बसल्या. पाहुण्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. भाई तुझं नाव काय? वडिलांनीच नाव सांगितलं. मामाचं नाव वडिलांनीच सांगितलं. शिक्षण आहे वडिलांनीच सांगितलं. त्यावेळेस तिथं एका पाहुण्याने विचारलं, म्हणले का हो तुमच्या मुली बोलत नाहीत का? त्यावेळेस त्याने सांगितलं, आमच्या मुली खूप लाजाळू आहेत म्हणले, आमच्या मुली पाहुण्या देखत बोलत नाहीत. असं म्हटल्याच्या नंतर त्या मुलाच्या बापाला वाटलं, जर अशा काळामध्ये एवढ्या सुसंस्कृत मुली भेटत असतील तर मग सुपारी फोडायला काय हरकत आहे? कारण अशा काळात एवढ्या मुली चांगल्या भेटणं, सुपारी फोडायला काही हरकत नाही ना. सुपारी फोडायची ठरलं. यालाही 2 मुलं होते. त्या 2 मुली होत्या. परंतु त्यामध्ये एक पाहुणा हुशार होता. तो म्हटला, सुपारी फोडण्याच्या अगोदर म्हणले आपण जेवण करून घेऊ. म्हणले जेवण करून नंतर सुपारी फोडू. म्हणले सुपारी फोडायचीच आहे ना, नंतर सुपारी फोडू. जेवायला बसले. अशी पंगत बसली होती. पंगत बसल्याच्या नंतर ताटामध्ये सगळे पदार्थ वाढण्यात आले. भात होता, कोशिंबीर होती, पोळी होती, भाज्या होत्या, सगळे पदार्थ वाढण्यात आले आणि प्रत्येकाला अशी एक फुलगट वाटे देण्यात आली. प्रत्येकाच्या ताटामध्ये ती वाटे ठेवण्यात आले. प्रत्येक जण पाहत होता, आता या वाटीमध्ये काय येणार आहे, या वाटीमध्ये काय येणार आहे. एवढ्यात तिकडून बादली आली. कशाची बादली? त्या बादलीतून अशा गरम वाफा बाहेर होत्या. कढीची ती बादली होती. एवढी सुंदर कढी बनवलेली होती ना, एवढी सुंदर कढी बनवलेली होती. त्यात जिरे टाकले होते, मोहरी टाकली होती, लसूण असा ठेचून टाकलेला होता. कढीपत्ता तर असा वर तरंगत होता. त्याला माहीत होता आता आपला मरण निश्चित आहे. त्या ठिकाणी लोणी टाकलेलं होतं. अशी लोण कढी होती, अशी चोपडी कढी होती. एवढी सुंदर कढी होती ना. किती सुंदर कढी होती, याच्यापेक्षा आणखी वर्णन केलं तर तुम्हाला इथं आणून द्यावं लागेल. एवढी सुंदर कढी, एवढी सुंदर कढी बनवलेली होती. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वाटीमध्ये ती कढी ठेवण्यात आली. कढी ठेवण्यात आली. वैष्णोदेव झाला, पुंडलिका झालं आणि जेवायला सुरुवात झाली. तशी एका पाहुण्याने त्या कढीचा फुरका मारला आणि जसा कढीचा फुरका मारला तशी त्याने स्तुती करायला सुरुवात केली. म्हणला, वा कढी, काय सुंदर कढी आहे, याला म्हणतात कढी. अशी कढी तर आपण बाप जन्मात कधी खाल्ली नव्हती. वा रे वा कढी, इंद्राला दुर्लभ असणारी कढी, फक्त पठ्ठ्यालाच खायला भेटती. कोणी केली असेल ही कढी, कोणी केली असेल ही कढी. असं म्हणल्याच्या नंतर तिथं ती मुलगी उभीच होती. ती म्हणली, पाहुणे बुवा, ओ पाहुणे बुवा, तली म्या केली म्हणे, तली तली. तोत्री होती ना. दुसरी म्हणली, पाहुणे बुवा, तली तिने केली पण थिला म्या केला, थिला. दोघी तोत्र्या होत्या, संबंध हुकला गेला. स्तुती माणसाला आवड, स्तुती प्रिय माणूस असतो. त्या ठिकाणी नारदाची स्तुती केल्या जाते. नारदाची समाधी भंग पावते. त्या ठिकाणी नारदाची भंग पावल्याच्या नंतर नारद जे आता विष्णू लोकामध्ये येतात आणि विष्णू लोकात आल्याच्या नंतर विष्णू परमात्म्याच्या समोर ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस विष्णू परमात्म्याला सांगतात, तुम्हाला काही माहिती आहे का, ज्या कामदेवाला भगवान शिवजीने जाळलं ना, त्याच कामदेवाला आपण जिंकलं. त्यावेळेस विष्णू परमात्म्याला लक्षात आलं की आता यांना अहंकार झालेला आहे, यांना नक्कीच मायेच्या ताब्यात दिलं पाहिजे. कारण की आपल्या भक्ताला झालेला अहंकार भगवंताला सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भारदेवा. तिळभर जरी अभिमान भक्ताला झाला ना, भगवंताला तो सहन होत नसतो. त्या ठिकाणी यांना मायेच्या ताब्यात दिलं पाहिजे. म्हणून आता एक मायावी नगर तयार करण्यात येतं आणि त्या मायावी नगरामध्ये विश्वमोहिनीचं स्वयंवर ठेवण्यात येतं. स्वयंवर ठेवण्यात आल्याच्या नंतर देशदृषीचे राजे त्या ठिकाणी बोलवण्यात येतात. नारदजी सुद्धा त्या ठिकाणी जातात. नारदाला पाहून त्या ठिकाणी तो राजा म्हणतो की नारदजी, बरं झालं तुम्ही आले, तुम्ही माझ्या मुलीचं भविष्य सांगा. भविष्य सांगा म्हणल्याच्या नंतर नारद त्या विश्वमोहिनीकडे पाहतात. विश्वमोहिनीच असती. सगळ्या विश्वाला मोहून टाकलेलं असतं. नारदाला सुद्धा ती मोहून टाकते. नारदजी तिचं भविष्य सगळं उलट सांगतात आणि भविष्य उलट सांगितल्याच्या नंतर नारदजी आता भगवान विष्णूची प्रार्थना करतात आणि भगवान विष्णूला म्हणतात की मला तुमचं हरिरूप पाहिजे.
तुमचं हरिरूप पाहिजे म्हटल्याच्या नंतर हरी या शब्दाचा अर्थ एक भगवंताचं रूपही होतो आणि हरी या शब्दाचा एक अर्थ माकड सुद्धा होतो. माकड रूप त्या नारदांना दिल्या जातं, माकडाचं रूप दिल्या जातं. नारदजी त्या विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये पहिल्याच लाईनला पहिल्याच खुर्चीवर येऊन बसतात. विश्वमोहिनी येते, त्यांच्या बाजूने दोन शिवगण बसलेले असतात. सगळ्या लोकांना नारद नारदासारखे दिसतात, परंतु विश्वमोहिनीला आणि त्या दोन गणाला नारद हे माकडासारखे दिसतात. त्या दोघांमध्ये चर्चा सुरू होती. म्हणले काय रे, काय सुंदर आहे म्हणले, याच्या पुढे तर आपला कधी नंबर लागायचा. नारद जसे जसे स्तुती करत होते तशी तशी नारदाची छाती फुगायची, नारदाची छाती फुगत होती. तेवढ्यात विश्वमोहिनी आली. विश्वमोहिनीने पाहिलं, पहिल्याच लाईनला पहिल्याच खुर्चीवर माकडाचं रूप पाहिलं ना, विश्वमोहिनीने ती लाईनच सोडून दिली. विश्वमोहिनी पुढच्या लाईनला गेली. पुढच्या लाईनला गेली. नारदाला वाटलं हिने आपल्याला पाहिलं नाही का काय, म्हणून नारदाने तीही लाईन सोडली. दुसऱ्या लाईनला नारदजी जाऊन बसले. नारदांना पाहिलं, त्या माकडाचं रूप पाहिलं आणि विश्वमोहिनीने तीही लाईन सोडली, पुढच्या लाईनला गेली. त्यावेळेस सगळ्यात शेवटच्या लाईनला शेवटला भगवान परमात्मा राजकुमाराच्या वेशामध्ये आले होते. त्या ठिकाणी विश्वमोहिनी गेली आणि तिने राजकुमाराच्या भगवंताच्या गळ्यामध्ये ती वरमाळा घातली. वरमाला घातल्यानंतर विश्वमोहिनीला घेऊन भगवान परमात्मा निघून गेले. इकडे हे दोन शिवगण होते ना, त्या शिवगण नारदाला म्हणत होते का हो, तुमचा नंबर लागणार होता, तुमचा चेहरा जरा आरशात पाहून घ्या म्हणे. चेहरा आरशात पाहून घ्या. नारदाला राग आला. नारदाने सांगितलं, म्हणले जा लेको, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही राक्षस व्हाल. तेच पुढच्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. नारदजी त्या ठिकाणी आले. त्यांनी आपलं रूप पाण्यामध्ये पाहिलं. माकडाचं रूप त्यांना दिसलं. नारदाला राग आला. ज्या रस्त्याने भगवान परमात्मा जाणार होते त्याच रस्त्याने नारदजी चालले होते. त्याच ठिकाणी नारदाने भगवंताला पाहिलं आणि नारदाने भगवंताला शाप दिला, देवा अरे माझा आणि विश्वमोहिनीचा तू जर योग घडवून आणला असेल आणि राजकुमाराच्या वेशामध्ये जर तू आला असेल आणि मला जर तू माकडाचं रूप दिलं असेल ना, शाप देतो देवा, पुढच्या जन्मामध्ये ज्या माकडाचं रूप तू मला दिलंस ना, त्याच माकडाचं काम तुला पुढच्या जन्मामध्ये पडेल आणि विश्वमोहिनीचा माझा तू योग घडून आणला ना, पुढच्या जन्मामध्ये तुझा आणि तुझ्या सौभाग्यवतीचा योग घडेल. हा नारदाने भगवंताला दिलेला शाप. म्हणून भगवंताचा अवतार हे एक भगवंताच्या अवताराचा कारण तुलसीदासजी सांगतात. नारद श्राप दिन एक बारा, कल्प एक तेहि लगी अवतारा. गिरिजा चकित भई सुनि बानी, नारद विष्णु भगति पुनि ज्ञानी. नारद शाप दिन एक बारा, कल्प एक तेहि लगी अवतारा. नारदाने भगवंताला दिलेला शाप हे एक प्रभूच्या अवताराचं कारण आहे. हे एक प्रभूच्या अवताराचं कारण सांगितलं जातं. तुलसीदासजी जसे भगवंताच्या अवताराचे कारण सांगतात, त्याच पद्धतीने नाथबाबा सुद्धा भगवंताच्या अवताराचे एक कारण सांगतात. नाथबाबा सांगत असताना सांगतात, श्रावण आहे, त्याचे आई वडील अंध आणि वृद्ध आहेत. आई वडिलांची इच्छा आहे की काशी यात्रा करावी, म्हणून श्रावण आपल्या आई वडिलाला, अंध आणि वृद्ध आई वडिलांना काशीला घेऊन जाण्यासाठी एक डोली तयार करतो. एका डोलीमध्ये आईला बसवण्यात येतं, एका डोलीमध्ये वडिलांना बसवतो आणि तो ज्यावेळेस घेऊन जातो ना, त्यावेळेस आई वडील सांगतात, बाळा तहान लागली रे, पाणी प्यायचंय, किती सेवा करतो बाळा आमची तू, आमच्यासाठी तू आम्हाला काशीला घेऊन चाललास, आम्ही वृद्ध आहोत, अंध आहोत, किती सेवा करतोय, पण तहान लागली रे, काय करावं. श्रावण त्या ठिकाणी ती कावड ठेवतो. पाणी आणण्यासाठी झारी हातामध्ये घेतो. झारी हातामध्ये घेतो, पाणी आणण्यासाठी जातो. त्याच काळामध्ये दशरथ राजे एका वृक्षावर बसलेले असतात. शिकार करण्याच्या निमित्ताने आलेले असतात. सकाळपासून त्यांना शिकार भेटलेली नसते. ते सरोवराच्या काठावर बसलेले असतात. त्यांना वाटतं की एखादा सावज येईल, पाणी पिईल आणि पाणी पिल्याच्या नंतर मी बाण सोडेल, माझी शिकार पूर्ण होईल. म्हणून श्रावण त्याच सरोवराच्या काठावर जातो. ती झारी पाण्यामध्ये बुडवतो. त्याचा आवाज कसा होतो त्या ठिकाणी नाथ बाबा वर्णन करतात. बुड बुड कमंडलूच्या शब्दी, ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेदी, बाणवेदी विंदिला.
बुडबुड बुडबुड असा कमंडलूचा आवाज येतो. त्यावेळेस त्या दशरथाला वाटतं एखादा हत्ती आपल्या सोंडेमध्ये पाणी घेतोय आणि पाणी उडवतो का काय, म्हणून त्या ठिकाणी दशरथ राजा आपल्या भात्यातून बाण काढतात, धनुष्याला लावतात, बाण सोडतात. तो बाण साव झाला नाही, तर दशरथाला लागतो आणि दशरथाचा बाण लागल्याबरोबर काय होतं, श्रावण खाली पडतो. श्रावण खाली पडल्याच्या नंतर आवाज दशरथाच्या कानावर जातो. दशरथ राजे त्या ठिकाणी येतात आणि पाहतात सावज नाही, श्रावण आहे, त्याला आपला बाण लागलाय, बाण काढला जातो. श्रावण म्हणतो आता मी तर काही जगणार नाही, परंतु माझी शेवटची एक इच्छा आहे राजे. काय, माझे अंध आणि वृद्ध आई वडील आहेत, त्यांना तहान लागली होती म्हणून मी पाणी आणण्यासाठी आलो होतो ना. आता एक काम करा राजे, हे पाणी घेऊन जा, माझ्या आईवडिलांना पाणी पाजा. पण राजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत माझे आईवडील पाणी पिणार नाहीत तोपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलू नका. जर तुम्ही शब्द बोलले तर माझे आईवडील पाणी पिणार नाहीत. असं म्हटल्याच्या नंतर दशरथ राजे श्रावणाला तिथेच ठेवतात. त्याची उत्तरक्रिया केल्या जाते. पाणी घेतात. पाणी घेऊन ज्या ठिकाणी श्रावणाच्या आईवडील आहेत ना त्या ठिकाणी येतात. पायाची चाहूल आल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्रावणाचे आईवडील म्हणतात, बाळा किती सेवा करतोय रे, खूप दूर जावं लागलं का रे पाणी आणण्यासाठी, किती त्रास घेतोय आमच्यासाठी. पायाची चाहूल जशी जशी जवळ येते तशी तशी राजे काहीच बोलत नाहीत. श्रावणाचे आईवडील म्हणतात, बाळा आमच्या समोर उभा राहतो आणि आमच्याशी बोलत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाही ना तोपर्यंत आम्ही तुझ्या हातचं एक घोट सुद्धा पाणी पिणार नाही. सांगेल दादा मी तुम्हाला, जेवणामध्ये तुम्ही कोणाशी आबोला धरा परंतु आपल्या आई वडिलाशी आबोला धरू नका. त्या ठिकाणी श्रावणाचे आई वडील म्हणतात, आमच्या समोर उभा राहतोय, आमच्याशी बोलत नाही, तुझ्या हातचं आम्ही पाणी पिणार नाही जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाही. त्यावेळी श्रावणात राजाचा नाविलाज होतो. राजे म्हणतात, मी श्रावण नाही, मी राजा आहे. त्यावेळेस ते श्रावणाचे आई वडील म्हणतात, अरे तू जर राजा आहे तर मग आमचा राजा कुठे. सगळा वृत्तांत त्याला सांगितला जातो. आनाया निर्मळ वारे गेलो मी या कासारे लगबग भरुणी झारे परत फिरे तो तुमचा शरयाला या पुरात ऋतुने बसला शरयाला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण वार दीर्घ फोडूनी हात कसा जाऊनी पडला या राजाचा श्रवणी पणतावणी हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्र बघुनी शोकाकुल झाले मनी आसवे आनोनी नयनी तो बदला अंत तुझा मी पापी विभरला श्रावण विभरला श्रावण विभरला पन्नास 60 वर्षाच्या अगोदर जे शाळेत जात होते ना त्यांच्या शाळेची आठवण करून. कोणाकोणाला होती ही कविता? 1 2 3 4 5
आनाया निर्मळ वारी गेलो मिया कासारी लगबग भरोनी झारी परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला शर आला तो धावणी आला काळ विवळला श्रावण बाळ. जुन्या काळामध्ये कविता खूप चांगल्या होत्या सर. आताच्या कविता बिघडल्या कारण जुन्या काळातले कवी चांगले होते म्हणून कविता चांगल्या होत्या ना. आताचे कवीच बिघडले म्हणून कविता बिघडल्या. मग आताचे कविता करणारे कवीच दारू पिऊन कविता करतात. कशा कविता चांगल्या होत्या आताच्या कविता? या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा दारू प्या रे. आताच्या कविता जुन्या कविता होत्या, अर्थभरीत कविता होत्या, ऐकल्या तरी लगेच समजून जात होतं. एवढ्या सुंदर कविता होते. आता त्या कवितामध्ये आणखी बदल झाला. आता तर कविता खूपच भारी आल्या. सोमनाथ भाऊ, जॉनी जॉनी इटिंग शुगर ओपनिवर माऊथ हा हा हा. याला कुठं कविता म्हणतात का? अशा कुठं कविता असतात? आनाया निर्मळ वारी, वारी म्हणजे पाणी. गेलो मिया कासारी, कासारी म्हणजे नदी. लगबग भरोनी झारी परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला. श्रावणाचे आई वडील म्हणतात, बाळा राजा, अरे आमच्या मुलाला मारतो, आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो, तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिण्यापेक्षा आता आम्ही मरणार आहोत राजे, परंतु तसे मरणार नाही, तुला शाप देऊन मरणार आहोत. आम्हाला ज्या पद्धतीने पुत्र वियोगामध्ये मरावं लागतंय त्याच पद्धतीने तुला सुद्धा 4 मुलं असतील, परंतु अंत समयाला तुझ्या एकही जवळ नसेल. आम्हास दिदले पुत्र दुःख तोही पावसे पुत्र शोक. आम्हाला जसं मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागते ना, त्या पद्धतीने तुला सुद्धा मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागेल. श्रावणाच्या आई वडिलाने शाप दिलेला आहे. त्या ठिकाणी श्रावणाचे आई वडील सुद्धा श्रावणाचं नाव घेत घेत त्या ठिकाणी आपला देह संपवतात. त्यांची उत्तरक्रिया केल्या जाते. राजे परत येतात.